नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की जर तुमचं शेती पिकाचं पावसामुळे नुकसान झालं असेल तर त्याची तक्रार कुठे करायची आहे, हे सर्व प्रोसेस आज आपण या व्हिडिओमध्ये सांगितली आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ संपूर्ण बघा, तेव्हाच तुम्हाला ही सर्व माहिती समजेल। तर मित्रांनो, चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूया। मित्रांनो, मागील 2-3 दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रात संततधार पावसाने हाहाकार माजवला आहे। या पावसामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांचे पैसे, पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। अशा परिस्थितीत जर तुमच्या शेती पिकाचे नुकसान झालेले असेल आणि तुम्ही खरीप हंगाम 2024च्या पिकांसाठी पीक विमा काढत असेल तर तुम्हाला या ठिकाणी काही महत्त्वाची कामे करणे अत्यंत आवश्यक आहे। मित्रांनो, यामुळेच तुमचा पीक विमा क्लेम होऊ शकतो आणि तुम्हाला नुकसान भरपाईसुद्धा मिळू शकते। सातत्याने पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी पीक विमा क्लेम करणे आवश्यक आहे, कारण त्याशिवाय नुकसान भरपाई मिळणार नाही। पीक विमा क्लेम करण्यासाठी नुकसान झाल्यापासून 72 तासाच्या आत क्लेम करणे आवश्यक आहे। तर मित्रांनो, याची आपण प्रक्रिया पाहून घेऊया। पीक विमा क्लेम करण्यासाठी तुम्ही क्रॉप इन्शुरन्स नावाचे एक मोबाईल ॲप्लिकेशन वापरू शकता। हे ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून इन्स्टॉल करावे। एकदा ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला तुमच्या नुकसानीची तक्रार ॲप्लिकेशनद्वारे नोंदवावी लागेल। या व्हिडिओमध्ये आपण या सर्व संपूर्ण प्रक्रियेचे सोप्या पद्धतीने स्पष्टीकरण समजून घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि पूर्ण माहिती मिळाल्यानंतरच तुमचा पीक विमा क्लेम करा। मित्रांनो, जर तुम्हाला माहिती उपयुक्त वाटली तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला नक्की दाबा। तसेच काही शंका किंवा अडचणी असल्यास कमेंटवरून आम्हाला नक्की कळवा। मित्रांनो, आता पाहू पीक विमा क्लेमसाठी ॲप्लिकेशन वापरण्याची सोपी पद्धत कोणती आहे। मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, क्रॉप इन्शुरन्स ॲप्लिकेशनच्या मदतीने तुमच्या पीक नुकसानाची तक्रार नोंदवण्यासाठी प्रथम गुगल प्ले स्टोअरला जा आणि क्रॉप इन्शुरन्स ॲप्लिकेशन डाउनलोड करून इन्स्टॉल करा। त्यानंतर मित्रांनो, इन्स्टॉल झाल्यानंतर ॲप्लिकेशन ओपन करा। ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला मुख्य स्क्रीनवर 3 पर्याय दिसतील। यापैकी तिसऱ्या क्रमांकावर कॉन्टॅक्ट ॲस गेस्ट हा पर्याय निवडा। त्यानंतर तुम्हाला एक नवीन स्क्रीन दिसेल। या स्क्रीनवर तिसऱ्या क्रमांकाला क्रॉप लॉस हा पर्याय निवडा। मित्रांनो, यासाठी आवश्यक माहिती कोणती आहे हे आधी आपण जाणून घेऊया। मित्रांनो, क्रॉप लॉस पर्याय निवडल्यानंतर पहिल्या क्रमांकात क्रॉप लॉस इंटरेस्ट हा पर्याय निवडावा लागेल। या ठिकाणी तुम्हाला तुमच्या पीक नुकसानीची पूर्वसूचना द्यावी लागेल। त्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक टाका आणि त्यावर आलेला OTP म्हणजेच वन टाईप पासवर्ड प्रविष्ट करा। OTP टाकल्यानंतर तुम्हाला पुढील पेजवर तुमचा हंगाम, वर्ष आणि योजना निवडण्याचे पर्याय दिसतील। हंगाम निवडल्यानंतर प्रधानमंत्री फसल विमा योजना निवडा आणि राज्य म्हणून महाराष्ट्र निवडा। मित्रांनो, याची अंतिम प्रक्रिया काय आहे। तुमची पीक विमा योजना निवडल्यानंतर तुम्हाला तुमच्या विमा भरलेल्या ठिकाणाची माहिती विचारली जाईल। येथे 5 पर्याय दिलेले असतील आणि बहुतेक शेतकऱ्यांनी CSC म्हणजेच कॉमन सर्व्हिस सेंटरमधून पीक विमा भरलेला असतो, त्यामुळे CNC हा पर्याय निवडा। त्यानंतर तुमच्याकडे ॲप्लिकेशन क्रमांक आणि पॉलिसी क्रमांक आहे का ते विचारले जाईल। जर तुमच्याकडे ॲप्लिकेशन क्रमांक असेल तर तो टाका आणि डन बटणावर क्लिक करा। त्यानंतर तुमची पॉलिसी स्क्रीनवर दिसेल। पॉलिसी निवडल्यानंतर तुम्हाला तुमची पीक नुकसानीबद्दल सर्व माहिती भरावी लागेल। मित्रांनो, आता माहिती कशी भरावी हे आपण जाणून घेऊया। मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही कोणत्या कारणामुळे पिकाचे नुकसान झाले आहे ते निवडा। सध्याची परिस्थितीत ॲक्सिस रेफॉल हा पर्याय निवडा। त्यानंतर तुम्ही ज्या दिवशी तक्रार करत आहात त्या एक दिवशीची अधिक तारीख निवडा। उदाहरणार्थ
तुम्ही जर 2 तारखेला तक्रार करत असाल तर 1 तारीख निवडा. त्यानंतर तुमच्या पिकाची स्थिती काय आहे ते निवडा. स्टँडिंग क्रॉप हा पर्याय निवडा कारण सध्या सर्व पीक उभी आहेत. त्यानंतर पीक लॉस टक्केवारी निवडा. साधारणतः 80 ते 90च्या दरम्यान टाका. रिमार्क्समध्ये क्रॉप लॉस किंवा इतर काही कारण टाकू शकता. शेवटी तुम्हाला अपलोड डॉक्युमेंट हा पर्याय दिसेल. या ठिकाणी तुमची पीक विमा पावती किंवा शेतीतील नुकसानीचे फोटो अपलोड करू शकता. मित्रांनो, ह्यासाठी महत्त्वाची टीप कोणती आहे हे आत्ता सांगतो. शेतकरी मित्रांनो, या प्रक्रियेत तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येऊ शकते. त्यामुळे सावधगिरी बाळगणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुमची सर्व माहिती योग्यरित्या भरावी. तसेच फॉर्म भरताना लक्षात ठेवा की कुठलेही तपशील चुकू नये. एकदा क्लेम केल्यानंतर तुमची तक्रार निश्चित केली जाईल आणि त्यानुसार तुम्हाला नुकसान भरपाई मिळू शकते. यामुळे पीक विमा क्लेम प्रक्रियेचे महत्त्व समजून घेऊन योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंटद्वारे नक्की सांगा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच मित्रांनो, ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ह्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. मित्रांनो, ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपल्या एखाद्या शेतकरी बांधवांना या व्हिडिओमुळे त्यांची नुकसान भरपाई भेटेल. मित्रांनो, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. तसेच मित्रांनो, जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.